रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतासमोर पुन्हा एकदा अशी ऑफर ठेवली आहे, जी केवळ संरक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर भारताच्या भविष्यातील हवाई शक्ती, संरक्षण स्वावलंबन आणि भू-राजकीय रणनीतीवरही परिणाम करू शकते. पुतीन यांनी भारताला रशियाचे अत्याधुनिक 5व्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान सुखोई Su-57 संयुक्तपणे विकसित आणि भारतातच तयार करण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या सहकार्यावर कोणतेही निर्बंध नसतील असेही स्पष्ट केले आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे जागतिक वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना पुतीन यांनी सांगितले की आम्ही भारताला यापूर्वीही Su-57 संयुक्तपणे विकसित करण्याची ऑफर दिली होती. हे विमान भारत आणि रशियाचे संयुक्त उत्पादन असू शकले असते, मात्र त्यावेळी भारताने आधी तुम्ही विकसित करा, नंतर आम्ही पाहू अशी भूमिका घेतली होती. आम्ही ते स्वतंत्रपणे विकसित केले, पण आजही भारतासोबत ते विकसित करण्यास आणि उत्पादन करण्यास तयार आहेत. पण हा विषय अचानक समोर आलेला नाही. यामागे जवळपास 2 दशकांचा इतिहास आहे. 2007 मध्ये भारत आणि रशियाने FGFA अर्थात फिफ्थ जनरेशन फायटर एअरक्राफ्ट प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाचा उद्देश रशियाच्या पाक FA कार्यक्रमांवर आधारित एक प्रगत स्टेल्थ फायटर संयुक्तपणे विकास करणे हा होता. मात्र तंत्रज्ञान हस्तांतरण, खर्च, विमानाच्या क्षमतांबाबतच्या शंका आणि भारतीय गरजांशी संबंधित मुद्द्यांमुळे भारताने पुढे या प्रकल्पातून माघार घेतली. त्यानंतर रशियाने Su-57 स्वतंत्रपणे विकसित केले. मग Su-57 इतके महत्त्वाचे का मानले जाते? Su-57 हे रशियाचे पहिले 5व्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान आहे. हे विमान कमी रडारवर सिग्नेचर सुपर क्रूज क्षमता, अत्याधुनिक सेन्सर्स, नेटवर्क केंद्रित युद्ध क्षमता आणि विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांसह सुसज्ज आहे. रशियाचा दावा आहे की हे विमान हवाई वर्चस्व, जमिनीवरील हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पडू शकते. पुतीन यांची ही ऑफर अशा वेळी आली आहे जेव्हा भारतासमोर 5व्या पिढीच्या लढाऊ विमानांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. चीनकडे आधीच मोठ्या प्रमाणावर चेंगू J-20 विमानांचा ताफा आहे. दुसरीकडे पाकिस्तान चीनच्या मदतीने 5व्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भारतीय वायुसेनेसमोर तांत्रिक अंतर कमी करण्याचे आवाहन आहे. परंतु भारताकडे स्वतःचाही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो म्हणजे ऍडव्हान्स मल्टी रोल कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट अर्थात AMCA. हा भारताचा स्वदेशी 5व्या पिढीचा लढाऊ विमान प्रकल्प आहे. अनेक संरक्षण तज्ञांच्या मते भारताने Su-57 स्वीकारल्यास AMCAच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. तर दुसरा गट असा युक्तिवाद करतो की AMCA पूर्णपणे सेवेत येण्यासाठी अजून अनेक वर्ष लागतील. त्यामुळे तोपर्यंत Su-57 सारखे विमान भारतीय वायुसेनेतील क्षमता अंतर भरून काढू शकते. रशियाची ऑफर आणखी एका कारणामुळे महत्त्वाची मानली जात आहे. रशियाने केवळ विमान विकण्याचे नव्हे तर तंत्रज्ञान हस्तांतरण, भारतात उत्पादन आणि भविष्यातील विकासात भागीदारीची तयारी दर्शवली आहे. संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरतेवर भर देणाऱ्या भारतासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. रशियन अधिकाऱ्यांनी यापूर्वीही भारतात उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. तथापि या ऑफर समोर काही गंभीर प्रश्न उभे आहेत. युक्रेन युद्धानंतर रशियाच्या संरक्षण उद्योगावर ताण वाढला आहे. पुरवठा साखळी, उत्पादन गती आणि निर्यात क्षमतेबाबत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. भारताने गेल्या काही वर्षात फ्रान्स, अमेरिका आणि इतर भागीदारांसोबत संरक्षण सहकार्य वाढवले आहे. त्यामुळे केवळ राजकीय मैत्री पुरेशी ठरणार नाही. भारताला तांत्रिक, आर्थिक आणि सामरिक सर्व पैलूंचा विचार करावा लागेल. याशिवाय Su-57 याबाबत काही संरक्षण विश्लेषकांनी विमानाच्या इंजिन विकास, उत्पादन संख्या आणि प्रत्यक्ष युद्धातील मर्यादित वापरांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे भारताने जर हा प्रस्ताव स्वीकारायचा असेल तर त्याचे सखोल तांत्रिक मूल्यमापन करावे लागेल. आजची परिस्थिती अशी आहे की रशियाने हा प्रस्ताव भारताच्या कोर्टात टाकला आहे. पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की रशिया केवळ विमान विकसण्यास नव्हे तर भारतासोबत संयुक्त उत्पादन आणि पुढील विकासासाठीही तयार आहे. मात्र भारताने अद्याप या नव्या ऑफरवर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे पुढील काही महिने निर्णायक ठरू शकतात. भारत रशियाच्या Su-57 प्रस्तावाकडे वळतो का की पूर्णपणे स्वदेशी AMCA वर भर देतो?
की दोन्ही मार्गांचा संतुलित वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर केवळ भारतीय वायुसेनेच्या भविष्यासाठीच नव्हे, तर आशियातील सामरिक शक्ती संतुलनासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. तर आता भारताने हा प्रस्ताव स्वीकारावा की पूर्णपणे स्वदेशी तंत्रावर अवलंबून राहावं? याविषयी आपलं मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.